पुण्यातील साखर संकुल कार्यालयासमोर सोमवार दिनांक 10 मार्चपासून राज्यभरातून आलेले ऊस तोडणी मशीन मालक ठिय्या आंदोलन करीत आहेत। हे आंदोलन मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी देखील सुरूच होते। आंदोलक जोरदार घोषणाबाजी करीत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। ऊस तोडणी मशीनचा तोडणी दर 50% वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहे त्या परिस्थितीमध्ये 3 वर्ष मुदतवाढ करून देणे आणि पाचट कपात 1.5% असावी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलकांनी आपल्या मागण्यांना घेऊन आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनानंतरही आमची मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक आपल्या मशीन घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला घेरण्याचा इशारा दिला आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ऊस तोडणी मशीन मालकांनी अनुदानासंदर्भातील मागणी पूर्ण करण्यासाठी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले होते। त्यांनी केवळ आश्वासन देऊन कोणतीही कार्यवाही न केल्याने आमच्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। गेल्या 5 वर्षांपासून आमच्या मागणीसाठी आम्ही लढा देत आहोत, परंतु शासन केवळ आश्वासने देत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। जुलमी पाचट कपात झाली पाहिजे, जुलमी पाचट कपात झाली पाहिजे। दरबार आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, दरबार आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। नमस्कार, मी गणेश राजेंद्र यादव, पुणे जिल्हा हार्वेस्टर मालक संघटनेचा अध्यक्ष आहे। आमच्या 4च मागण्या आहे की मशीन तोडणीचा दर हा 50% व्हावा, वाढवावा व पाचट कपात ही बंद व्हावी व आमचं जे 2017 पासून जे आर्थिक अनुदान जे आमच्या हार्वेस्टरला केंद्र सरकारकडनं येतं ते केंद्र सरकारकडनं जे आलं नाही। कारण काय झालं, ह्या काळात कोविड आला किंवा हे सरकार येते ते सरकार येते, ह्या सरकारच्या नादात ह्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना काहीच अनुदान दिलं नाही व ते अनुदान आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावं। आणि जे बँकांचे हप्ते आहेत किंवा आता हे जे हार्वेस्टर हे 3 महिने चालतं आणि या हार्वेस्टरला जवळजवळ वर्षाला 25 लाख रुपये खर्च आहे। बँकेचे हप्ते 25 लाख रुपये, बाकीचा खर्च करता करता असे 30 लाखावर तर जातं। आणि हे तोडणी जरी 450-500 रुपये जरी असली तरी पण तो खर्च आमच्या ह्याच्यात जात नाही। गेल्या वर्षी तर आम्ही खिशातनं हप्ते भरले जातात 6 ते 7 हजार टनेज फक्त सर्व हार्वेस्टर मालकांचा ह्या वर्षी झालेला आहे। आणि हे हार्वेस्टर काय 12 महिने चालत नाही, 3 महिने चालतं। आणि साखर उद्योगातले जे काय जे चेअरमन असतील त्यांना आम्ही प्रत्येक वेळी म्हणलं की बाबा आमचा दर वाढ द्या। साखर आयुक्तांना बी आम्ही पत्र दिलंय, तर साखर आयुक्त आता प्रत्येक वर्षाला बदलत राहतात। आता आम्हाला बोलवलंय त्यांनी, साखर आयुक्तांच्या आता आमच्या शिष्टमंडळाला बोलवलंय। आम्ही आता त्यांची भेट घेऊन मग पुढचं आम्ही ठरवू। जर यांनी काय आमचं केलं नाही तर 10 एप्रिलला आम्ही सर्व हार्वेस्टर 1300 हार्वेस्टर पूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि 2600 इन्फिलेटर हे आम्ही साखर आयुक्तांच्या इथं घेराव घालून आणि बंद करून आम्ही त्या चाव्या त्यांना देऊ। धन्यवाद।